वेलकम टू ऑल. कन्सेप्ट बघून घ्या. इथं काय विचारल्या गेली आहे तर व्हाईट लेबल एटीएम याचा उद्देश त्याला काय म्हणतात की प्रश्न सॉल्व्ह करणे नाही आहे. उद्देश आहे व्हाईट लेबल एटीएम ही कन्सेप्ट काय करणे तुम्हाला स्पष्ट करणे. बेसिकली बघा, ज्याला आपण एटीएम म्हणतो हे एटीएम दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणतात व्हाईट लेबल एटीएम, एकाला म्हणतात ब्राऊन लेबल एटीएम. आयोग बघा प्रश्न कसा विचारतो. ब्राऊन लेबल एटीएम म्हणजे काय? ज्या आपल्या बँक आहे, ज्या आपल्या युनिव्हर्सल बँक आहे, या बँकेनं एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी या ज्या युनिव्हर्सल बँक आहे, या बँकेनं जर एटीएम स्थापन केलं त्याला ब्राऊन लेबल एटीएम म्हणतात, जिथं आपण जात असतो. बँक व्यतिरिक्त ज्याला आपण एनबीएफसी म्हणतो, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी, जर एनबीएफसीनं एटीएम लावलं तर त्याला व्हाईट लेबल एटीएम म्हणतात. आणि याला व्हाईट लेबल एटीएम का बरं म्हणतात? कारण या एटीएम वर लोगो राहत नाही. इज दॅट क्लिअर? मग बेसिक प्रश्न असेल, सर ब्राऊन लेबल एटीएम असताना व्हाईट लेबल एटीएम का बरं स्थापन करण्याची परवानगी ही आरबीआयनं आणि सरकारनं दिली? याचा प्रमुख उद्देश आहे आणि तिथंच आयोग प्रश्न विचारणार. याचा उद्देश आहे फायनान्शियल इन्क्लुजन, म्हणजे वित्तीय समावेशनाला चालना देणे. आयोगानं उजाला आणि उज्ज्वला हा प्रश्न विचारला होता स्कीमवर आणि त्यामध्ये पर्याय दिला होता. याचा प्रमुख उद्देश म्हणजे महिला सबलीकरणाला चालना देणे. सेम आयोग प्रश्न विचारू शकतो, व्हाईट लेबल एटीएमचा प्रमुख उद्देश काय? तर वित्तीय समावेशनाला काय देणे? चालना. आणि हे स्थापन केले जाते ग्रामीण भागामध्ये. आणि पहिलं जे व्हाईट लेबल एटीएम आहे ते आहे टाटाचं इंडी कॅश. हे पहिलं व्हाईट लेबल एटीएम आहे. आणि प्रश्न काय म्हणतो? एनबीएफसी मार्फत उभारल्या जाते, यावर लोगो नसतो आणि संपूर्ण जबाबदारी ही एनबीएफसीची असते. पर्याय क्रमांक किती? 4. तर ही कन्सेप्ट होती व्हाईट लेबल एटीएम आणि ब्राऊन लेबल एटीएम या दोन मधला काय फरक. जर प्रश्न आला आणि आयोगानं पर्यायामध्ये दिला वित्तीय समावेशन, तर बेधडकपणे त्याचं उत्तर काय लावायचं? यस लावायचं. थँक्यू.